काही गमून नाही राहिलं. अशा बाया गिया असत्या सोबत तर गमलं असतं. कोणीच नाही आहे. साऱ्या कोणी कामालाच गेल्या, कोणी कुठं गेल्या, लेकरं गेले शाळेत. कसंच गमून नाही राहिलं आज. सासूबाई तर नुसतं बाहेरच जाऊन बसते जेव्हा पाहिलं तेव्हा. सासूबाई बाहेर जाऊन बसाले. किती वेळचे जाऊन बसले तेले असंही वाटत नाही की एकटीच सून आहे, गमत नसून सुनीले. काहीच नाही. आता कोणीच नाही आहे घरी, पोट्टेही नाही आहे, कोणीच नाही आहे. चांगला आईले फोन करतो. काय म्हणते आई, आईची तब्येत कशी आहे. लय दिवस झाले आईले फोन नाही केला. आता निदान फोनच करतो. जाऊ ते अर्धा एक तास कशी बोलतो. नाहीतरी सासूबाई बाहेर गेल्या, त्या येईपर्यंत बोलणं होते माया. वहिनीच्या फोनवर लावो का फोन? काही नाही. वहिनीच्या याच्यावर फोन लावला का वहिनी म्हणते इथं गेली तिथं गेली, तिच्या जीवार येते. आईले फोन द्यायच्या. काय माहीत आईनं बॅलन्स टाकलं का काय माहीत. टाकून बोलून पाहतो आईसोबत, लावूनच पाहतो आईले फोन. लागला तर लागला. आईचा नंबर कुठं आहे? आईच नावानं शिवाय काहून नाही दिसून राहिलं. सर्च लिस्टमध्ये पोट्टीनं काय डिलीट केला का काय माहीत. भले हीच सकाडे करते पोट्ट्या. पाय डिलीटच केला तिनं. कळला ना का डिलीट. माया नंबर पाठ आहे म्हणून बरं झालं. आता माया नंबर पाठ आहे तो दाबतून लावतो मी. असेच लेकरं चकपणा करते. नुसतं घरी असले का दिवसभर मोबाईलले चढण्या पडू देत लेकरं. आणि डेल्ला नाही तर लढते. ना असे कामं करून ठेवते. बरं झालं मला माया आईचा नंबर पाठ आहे, नाही तर विसरली असती तर पडली असती ना पंचायत. अरे बापरे, लय दिवसानं रिंग वाजली आईच्या मोबाईलची. म्हणजे टाकला 28 बॅलन्स. बरं झालं मी आईच्या याच्यावर केला, वहिनीच्या याच्यावर नाही केला. नाही तर वहिनी कायची लवकर देते आईले फोन. जाऊ दे, बरं झालं आईने टाकलं तर. पण हिनं बॅलन्स टाकलं तर मला एक फोन नाही केला आईनं. काहून नाही केला तर? उचल ना. इकडून तिकडून बॅलन्स आहे तर उचलून नाही राहिली ही फोन. चलला. हॅलो आई, ऐकून राहिलं का? काहून बरोबर ऐकून राहिलं का? आवाज कटून राहिला का माया? बाई ऐकून राहिलं ना. पण बिचारे जरासा आवाज कोण कुठल्या होऊन राहिलं. असं नाही, जराशी बाहेर आहे ना. बाहेर आहे तू. थांब 5 मिनिट थांब. येऊन राहिली बाहेर. मला वाटत गल्लीवर येऊन बोलणं. बाया पाहिजे तोंडाकडे. काय करावं लागते आई तुले? माझं फोनवर बोलून राहिली तू काय टेन्शन घेतं? काय मी काय करू राहिली व? झालं गेलं जेवण का? व्हायचंच आहे जेवण. तुझ्या कायची भाजी केली ती आज? हो बाई, आताच झालं जेवण. आताच भांडे गिंडे घासले, आम्ही जेवली आणि एक ताट घासून घेतलं मायावालं. आणि आता चला म्हटलं बसा म्हटलं तर तुझ्याच फोन आला बाई. तुरीची कडी केली ती बाई. आता तुरीचाच मोसम आहे सारा. असं मग आता तुरीच्याच भाज्या खाणं सुरू आहे वाटते तुमच्या. पाहिजे नुसते तुरीच्याच भाज्या खात जशी, दुसऱ्या किसऱ्या भाज्या खात जा. जोपर्यंत तुरीच्या शेंगा आहे तोपर्यंत त्याच भाज्या. असं आहे ना ते. अहो बाई, लय दिवसानं आठवण आली तुला. बरीच आठवण आली. इथून गेली तेव्हापासून तुझ्या फोनही नाही केला. मी म्हणतो बाई मा पोरीचा फोन येईल, मला फोन नाही लावता येत. आलेला फोन उचलता येते म्हणून मी उचलला. मला फोन नाही लावता तर मला तुझीच वाट पाहा लागते ना शेवटी. त्या एक फोन नाही केला म्हटलं इथून गेली तेव्हापासून. पण तुला आठवण येत का माहिती? आई आठवण येते, पण ते कसं आहे तुला सांगू का? कामात लागलो का कामात. लेकरं शाळे गिळत जाते, यायचंही मोठं करत बसा लागते लय लेटपर्यंत. पोट्टे का सुचू देते का? घरी असलं का हे दे आई ते दे आई. आता कामाच्या धुंदीत काय लक्ष राहते का? आणि आज कोणीच नव्हतं घरी, मला गमून नाही राहिलं तर म्हणून मी तुला फोन केला. असं म्हणून भेटला तुला रिकाम फोन. गमून नाही राहिलं म्हणून. मी सासू कुठे गेली वा? म्हणून असतं बाय. सासू असते तर 2-4 गोष्टी सांगितल्या असते माझ्या सासूनं. त्या गेल्या बाहेर बसाले त्याच्या मैत्रिणीच्या इथं. आता गेल्या तर किती वेळच्या यायच्याच आहे. 2-3 घंटे झाले वाट पाहून राहिली. शेवटी मग मी तुला फोन केला, मला गमून नाही राहिलं तर. बाई तू म्हणतो तुला गमून नाही राहिलं. आता तुला 2-4 साड्या दिल्या होत्या. त्या साड्याच्या 2-4 पायपुसण्या करा लागत होत्या ना. आणि ते म्हणतो तू म्हणतो गमून नाही राहिलं. कामात तर कसंही गमते व कसाही दिवस जाते. म्या तुला उन्हाळ्यापासून दिल्या साड्या पायपुसण्या करायला. विणल्या तर कसाही टाईम जाते. आणि त्या अधिक म्हटलं दिवाळी झाली तरी आणल्या नाही. आणि अधिक म्हणतं मला गमत नाही. आणि जेव्हा तेव्हा गमलं नाही तेव्हा मस्त घ्यायची पायपुसणी करत राहायचं. पायपुसणी तर पायपुसणी होते आणि आपलं गमनही होते. आणि कायले असं लंब बसावं बाई. जर बोर जात असेल तर बाहेर येऊन आपलं बसावं विणत राहा. कसाही दिवस जाते. बाई येते 2-4 बसाले आणि काही गोष्टी सांगते ना. आपलं कामही होते गोष्टी करणं होते. बिनकामाचं बसलं तर काहीतरी कामाचं घेऊन बसायचं. इकडल्या राहते रिकाम्या बाया, माईकडल्या नाही राहत. कोणी कंपनीत जाते कोणी कुठं जाते. एक बहिणी दिसत म्हटलं बाहेर. आम्ही फक्त दोघी सासूनाच आहे म्हटलं रिकामं. मग कोणी नाही आहे ते रिकामं. आणि ते पण मला मायला आणल्या लेकरा म्हणून मला कंपनीत जाबर जाता नाही येत म्हणून. नाही तर मी गेली असती. ह्या 2 लेकराच्या मागं लागा लागते ना. आणि हे जरासे मोठे झाले का मग मी चालली जातो. कोण राहते इथं घरी? कोणीच नाही राहत.
बाहेर बसलं तर काय एकटी कितीक बसणार आहे आणि टी व्ही पाहणार आहे तर कितीक पाहणार आहे. अन तू म्हणतं बाहेर बसून कर, घरातही बोर जाते आणि बाहेरही बसलं तर काहीच नाही आहे, कोणीच नाही आहे बाहेर. हे तर फोनवर बोलून राहिली, पुरीचा फोन आला टीले. पोरीचा फोन आला असं काय बोलणं सुचते काय माहिती, आपल्याला तर सुचतच नाही. ना बापा जेव्हा पाहिलं तेव्हा काय बोलते काय नाही पोरीसोबत एवढं, आपल्याला नाही आता एवढं बोलणं. हे महिना बिचारी राहते पोरीच्या इथं, गमती मोठी इली. ते तर गमतच नाही पोरीच्या इथं. तो त्या गावात म्हटलं तुले एक जण बाहेर बसायला सोबत नाही भेटत. पाय मी जराशी त्यासोबत फोनवर बोलता बोलता बाहेर आली तर पाय निर्मला काकू आली आणि कांता काकू येऊन राहिली. पाय बरं येऊन नाही राहिले त्या मावशी बसाले. इथं बाईची नवाईच नाही बाहेर बसायची, बाहेरच बसल्या राहते आमच्या इथं. नवाई आणि म्हातारे बाय, आता तुम्ही म्हातारे तुमच्याकडे म्हातारे बाय आहे, आता तुम्ही राहताय आमच्याकडे म्हातारे बाय दिसत नाही. ठीक आहे मग आता ठेवतो मी. नर्मदा आणि कांता येऊन आली आणि त्याच्यासोबत बोलतो आणि ठेवतो. आता तू जराशी कर मग पायपुसणी, मायवली लवकर पायपुसणी कर. मी आता 8 दिवसांनी त्या घरी येईन तर मला करून दे तेवढी माघारी पायपुसणी नाही आहे म्हटलं. हो ठेवतो, कर त्या मैत्रिणीसोबत गोष्टी. तब्येतीकडे लक्ष ठेवत जा. जराशा गोळ्या घ्या बरोबर घेत जा. मग म्हणतो फोन नाही करत नाही, पुरगी सांगत नाही आणि काय काळजीने गोळ्या घेत जा. मला माही काळजी आहे ना, मी घेतो बरोबर टाईमवरच घेतो गोळ्या. नर्मदा हो निर्मला ये बस, मी जागा दिली तुली बस ना बाप्पा, बसासाठी चालतो. पोरीचा वाटते फोन. हो ना पोरीचाच हो बिचारे फोन. पोरगी म्हणे आई म्हणे ऐकून येऊन राहिला म्हणे, मग बाहेर आली बिचारे बोलाले. रेंज नसते म्हणते बाप्पा, रेंजच नाही राहत बाई. अशी कशी रेंज नाही राहत ना. बस ना तूच खाली उभी राहिली, ते बसली ना. आणि दिवसभराचा बसणार मी नाही बसत, उभीच राहतो. ते बसलेच आहे बाई, याच्यापाशी जातो मी आता बसायला, गमून नाही राहिलं तर. हो किती सतावते पण ते ब्लाऊज देत नाही म्हटलं किती दिवस. हो ना तशीच सतावते ती. म्हणूनच मी तिच्यापाशी ब्लाऊज टाकणं बंदही केले ब्लाऊज टाकाले. पण बिचारे शेवटी ते चांगली शिवते म्हणून मला तिच्याच पाशी टाका वाटते. दुसरी पाशी बसत नाही तर माझ्या मनच नाही होत कुठं टाकाले. म्हणते बसत नाही म्हणून माय तर बसते तिच्यापाशी, चित्रापाशी. मायने बसत चित्रापाशी त्या बसत असं. माय तर पुरे बैकून ठेवले तिनं ब्लाऊज. पैसे द्यावं लागते ना, काय बैकलेले ब्लाऊज घालावं काय. एवढ्या फेऱ्या मारा लागते पण तुले तिच्या घरी. एवढ्या फेऱ्या मारायला पुरते का, त्याच्यापेक्षा दुसऱ्यापाशी टाकायला पुरते. कळलं आहे म्हणून मारा लागते आपल्याला तिच्यापाशी, नाही तर काय ते कोण ताटून घेते गोष्ट. तिले माहित आहे ना मी कोणापाशी टाकत नाही म्हणून तशी करते ती. दे नाही दिलं तर नाही दिलं राहू दे, दिन आता 8 दिवसात म्हणते देतो म्हणते ना. ते 8 दिवस पाय तुम्ही तिची मजा. आता घरी जाऊन काय करतो, चाल ना याच्यासोबत जरासं बोलून मग जाऊ, जरासं गमते. चाल याच्या सोबत गोष्टी करू, जरा 4 गोष्टी केल्या म्हणजे गमते मन. बापरे भरली रंगली मैफिल ना, लयच भरली मैफिल. म्हणूनच आम्ही बसायला आलो. आम्ही नाही तर चाललो होतो घरी. हो ते कसं झालं, आम्ही दोघी आलो, हे बोलून राहिली तिच्या पोरीसोबत फोनवर, आम्ही येऊन बसलो. आता दुपारची भरली मीटिंग. हो मीच काय बाहेर आलीच, ते पोरीचा फोन आला, रेंज नाही करे बाहेर निघ म्हणून बाहेर निघाली. तर मग बसली बोलत फोनवर, तर ह्या चाल्या असं झालं. ते कुठे गेले तेव्हा दोघी पोरी व हिचे ब्लाऊज होते लय दिवसाचे टाकले, ते काही देऊन नाही राहिली तर तिच्याच पाशी गेलो होतो. बाप्पा मग 3-4 महिने झाले तुम्ही दोघीच नेऊन टाकायला गेले, तेव्हाचे ब्लाऊज होते काही त्याचेच आहे का हो? दिसल्या ना तुम्ही तवाच वेगळं ब्लाऊज. हो तवाचेच ब्लाऊज आहे काकू, काही देत नाही. लय आटू मारते ते. आटू एवढी मारते तर खाली टाकत असं दुसऱ्याकडे पाय. हिले तेच म्हटलं पण ते ऐकते कुठं होते म्हणजे मला तिथंच चांगली बसते. मी काही टाकत नाही म्हणते दुसऱ्या, जाऊ दे बा तिच्या मतानं. तिले पट्टे ते टाकते, ज्याला पटलं तसं करते. आपण कायले कोणाला म्हणा, तिले पट्टे ते टाकते.